शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी लांबणीवर. पक्ष आणि चिन्हाची पुढील सुनावणी आता शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता. केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेच्या गोटात जाणार. 11 नगरसेवकांपैकी ठाकरेंकडे केवळ 7 नगरसेवक राहण्याची शक्यता. तर कल्याण डोंबिवली पालिका निकालानंतर सत्ता स्थापनेतली मोठी बातमी. मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे कोकण भवनात दाखल. केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा असल्याची चर्चा. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांमध्ये मंगळवारी रात्री बैठक झाली. मनसेच्या पाठिंब्यानं शिंदेंचा महापौर निवडीचा मार्ग सोपा. तर गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक फुटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर कोण कुणाच्या संपर्कात हे कोडं सांगणं कठीण. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. केडीएमसी महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसेल, संजय शिरसाट यांना विश्वास. मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौर पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम. तर मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती. मुंबईच्या महापौर पदासाठी काल रात्री दिल्लीमध्ये झाली खलबत. तर राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची रात्री उशिरा बैठक. राहुल शेवाळे, अमित साटम यांच्या प्राथमिक यामध्ये चर्चा. मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेंना कुणी विचारत नाही. शिंदेंना दिल्लीमध्ये गुजरातांच्या पायाशी बसावं लागतंय. यापेक्षा अपमानास्पद काहीही नाही. संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक थोड्याच वेळात कोकण भवनला जाणार. तर ठाकरेंचे 65 नगरसेवक आज गट नोंदणी करणार. 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता आज निवडला जाणार. शिवसेना भवन या ठिकाणी गटनेत्यांची घोषणा होऊन सर्व नगरसेवक गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी कोकण भवनला जाणार. शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि नेत्यांची बैठक पार पडणार. माहीम प्रभादेवीमधील पराभवानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला. निवडणूक काळामध्ये प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचाही शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप तक्रार दाखल करणार. भाजपचे पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी सरवणकरांचे आरोप फेटाळले. तर प्रचारात फक्त भाजप कार्यकर्तेच दिसत होते. आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? तेंडुलकरांचा संतप्त सवाल. हरल्यानंतर सरवणकरांकडून खापर फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचंही वक्तव्य. सरवणकरांचा रोख भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे. मीडियासमोर अशा पद्धतीनं बोलणं टाळलं पाहिजे. सरवणकरांनी चिंता व्यक्त केल्याविषयी सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया. सरवणकर बालिश म्हणून बडबडतायत. लोक तुम्हाला कंटाळली आहेत, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. आमदार महेश सावंतांची सदा सरवणकर यांच्यावर टीका. समाधान सरवणकरांनी कधी हार पाहिली नाही म्हणून त्यांना त्रास होतोय, संतोष धुरींची टीका. चंद्रपुरात काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात. तर 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे अनेक नगरसेवक संपर्कात. जोरगेवार यांची माहिती. धानोरकरांचे वडेट्टीवारांवरील आरोप योग्य. तर वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतायत, जोरगेवारांची टीका. काँग्रेसच्या आमच्याच एका नेत्यानं नगरसेवक उचलून नेले. 2 गट तयार करून काँग्रेसच विभाजन केलंय, प्रतिभा धानोरकरांचा आरोप. तर खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाले नाहीत. खासदारांना देखील कार्यकर्ते सांभाळावे लागतात, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. भाजप शिवसेनेची युती मुंबईला नाही तर दिल्लीमध्ये झालीय. भाजप आता मित्रपक्षांना संपवायला निघालाय. हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा. तर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर सुद्धा टीका. भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुथडा केलाय. एमआयएम पक्षामुळे काँग्रेसला राज्यात फटका बसला, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. भाजप एकनाथ शिंदे अजित पवारांचा गेम करणार हे आधीच बोललो होतो. भाजप आणि शिवसेनेतील रस्सीखेचावर नाना पटोलेंची टीका. तर पटोलेंचा गेम कुणी केला ते त्यांनी सांगावं. पटोलेंच्या वक्तव्याला मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. तर दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी 15 लाख कोटींचे करार. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत करार. तर गेल्या वेळी 15 लाख कोटींचे एमओयू झाले, आता त्यापेक्षा जास्त करू. दावोस दौऱ्यावरून आलेल्या मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू. दावोसमधील परिषद हास्यास्पद असल्याची संजय राऊतांची टीका. तर दावोसला फेऱ्या मारून खरंच गुंतवणूक येते का, संजय राऊतांचा सवाल. दावोस म्हणजे अलिबाग नाही. अलिबागच्या बंगल्यात जाऊन कोण पिकनिक करतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. नवनाथ बन यांची टीका. तर संजय राऊतांनी आम्हाला बोलायला लावू नये, नवनाथ बन यांचा हल्लाबोल. जिल्हा परिषदांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार. तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी. मावळमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपात युतीवरून वाद निर्माण झाल्याचं चित्र. बाळा भेगडे यांना कुणीही विचारत नाही, सुनील शेळकेंची टीका. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी ओळख समजेल असं उत्तर बाळा भेगडेंनी शेळकेंना दिलंय. हर्षवर्धन पाटील आणि मी दोघेही एकत्र, आम्हाला प्रचाराची गरज नाही, मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य. तर अंकिता पाटलांचा आपण प्रचार करणार, दत्ता भरणे यांची माहिती. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात. श्रीराज भरणे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार. रत्नागिरीच्या चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम निवडणुकीच्या रिंगणात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा इशारा. तर पूजा निकम यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.